शुभ सन्मान आम्ही इथे करणार आहोत. विलासजी उसाटकर, हरिचंद्र उळवईकर, अरुणजी सिनारे, त्यानंतर प्रतीकजी सिनारे, प्रकाश खारुटकर, अभिनाथ चौधरी, भरत चौधरी, हनुमान चौधरी. हॅलो, मान्यवरांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. मी प्रथमतः इथे विनंती करतोय आमचे अतिथीगण वंदनीय श्रीमान विलासजी उसाटकर साहेब, जे प्रसिद्ध गोलंदाज झालेत दुंद्रे क्रिकेट संघामधील, आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत. गुरुनाथ चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते विलास उसाटकर साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. सामना सुरू होते. यस, मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो मंचावरती. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित झालेले अतिथीगण आणि अतिथीगणांचा सन्मान आपण इथे पाहतो. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती, आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं, याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि दुंद्राई गावाची संस्कृती. त्या संस्कृतीचा वारसा जपणारे आपले अतिथीगण इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होतो. पुढील सन्मान आहे हरिश्चंद्र उलवेकर साहेब. मी त्यांनाही विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी लवकर यायचं आहे. हरिश्चंद्र उलवेकर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल आणि त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. हरिश्चंद्र उलवेकर साहेबांचा सन्मान आपण इथे पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर यापुढील सन्मान मूर्ती आहेत आमच्या अरुणजी सिनारे साहेब. यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. अरुणजी सिनारे साहेब यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. तसेच प्रतीश सिनारे यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. प्रतीश सिनारे चांगले जेव्हा नेतृत्व राहिले, आणि आपण पाहतो की मग दुंद्राई गावातील जे क्रिकेटचे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचे आमचे जे आयोजक आहेत त्यांच्यासाठी नियमितपणे आपल्याला ज्यांची पाठराखण मिळते आणि त्यांचा आपण पाहतो इथे यथोचित शाही सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होतोय. त्यानंतर अभिनाथ चौधरी आणि प्रकाश खारोडकर या मान्यवरांना विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी या. त्यानंतर हा सन्मान करण्यासाठी मी इथे विनंती करतोय आमचे प्राचार्य डॉक्टर यशवंत उलवेकर सर आपण यायचंय आणि आपण आपल्या पवित्र शुभहस्ते सन्मानित करायचंय. आता मी संयुक्त सन्मान घेतोय कारण मॅचकडे जाणं महत्वाचं आहे, म्हणून आपण संयुक्त सन्मानाकडे बोलतोय. सगळे आपले गावचेच आहेत. प्रकाश खारोडकर आणि अभिनाथ चौधरी यांच्या A1 जोडीचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपल्याला मंचावरती पाहायला मिळतं. तसेच यापुढील आपण एक सन्मान करतोय म्हणजे आमचे भरतजी चौधरी साहेब आणि हनुमान चौधरी साहेब. आपण देखील याचा सन्मान घेण्यासाठी भरत शेठ चौधरी आणि हनुमान चौधरी साहेब आपण देखील या आपला सन्मान घेण्यासाठी. मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. ही होती सन्मान. त्यानंतर आता आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जाऊयात O2 कॉम्बॉक्स. मात्र शुभम. थँक्यू सो मच आकाश सर, थँक्यू सो मच मनोहर सर. पुनश्च सगळेला जमलेल्या तमाम खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं इथे या ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राईमध्ये सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. मॅच चालू झाली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला गोलंदाज भरत पाटील आपल्याला इथे पाहायला मिळतोय. श्री गणेश गावदेवी 11 महोदर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळतो तो गावदेवी 11 अकोर्ली. टॉस इथे जिंकला. महोदर टीमनं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिलं षटक इथे मात्र झालं समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना अकुर्ली टीमनं धावा मात्र बनवल्यात. त्या 14 विदाऊट विकेट 14 रन्स धावा फलकावरती आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या अकुर्ली टीमच्या. डीजे मास्टर, पुन्हा एकदा आपण जातोय मान्यवरांकडे. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आमचे अतिथीगण ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दुंद्रे म्हणजे आमचे प्रलयदादा भोपी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयाची आर्थिक धनराशी आलेली आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि तसेच आमचे हरिश्चंद्र उलवेकर साहेब यांच्याकडून देखील आपण पाहतो या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. आपलंही आम्ही शतश आभारी आहोत. प्रति सिनारे तुंद्रेपाडा यांनी देखील या स्पर्धेसाठी 1000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा मी ते शतश आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे प्रकाशभाई सिनारे यांनी देखील 1000 रुपये दिलेले आहेत. अभिनाथ चौधरी साहेब यांनी देखील या स्पर्धेसाठी 500 रुपयाची
देणगी आम्हाला दिलेली आहे आणि आमचे गौरव सिनारे साहेब यांनी देखील 505 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे आणि भरतजी चौधरी साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि आता नुकताच विलासजी उसाटकर साहेब दुंद्रेचे एक अष्टपैलू सिनियर खेळाडू यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे. लुचिक ओके थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी अकुर्ली टीम्सनं रस बनवल्यात त्या 14. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पॉवर प्ले नंबर 2 षटक. बॉलिंग ट्रॅक वरती इथे बॉलर आलाय यश भगत. दुसऱ्या नंबरचा गोलंदाज आहे यश भगत. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यस यश भगत. मॅचला आपण सुरुवात करूया. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्ले नंबर 2 षटक आहे. पहिला बॉल होता. फुल टॉस मिळाला. सरळ बॅटर ड्राईव्ह करत असताना इथे झेलची संधी लॉंग ऑनला एक सहज आणि सोपा झेल कॅरी केला आणि इथून हा पहिला धक्का मात्र दिला. तो बॅटिंग करणाऱ्या अकुर्ली संघाला खेळाडू बाद झाला. यस अनंता. आम्ही ते निमंत्रण पाठवतात आमचे अतिथी मान्यवर भाऊदास सिनारे साहेब उपसरपंच महोदर तसेच यशवंत पाटील साहेब महोदर साहिल सिनारे महोदर या आमच्या त्रिवेणी संगमाला विनंती आहे की आपण मंचावरती यायचे. उपसरपंच माननीय श्री भाऊदास सिनारे सर या मंचावरती आपलं स्वागत आहे. यस पहिला खेळाडू इथे मात्र बाद झाला. नितीन अनंताच्या स्वरूपात अनंत भोपीच्या स्वरूपात हा पहिला धक्का इथे लागला. अकुर्ली टीमला नवीन खेळाडू इनॅट नंबर वरती सुरुवात चांगली झाली होती. पहिला गोलंदाज आपण पाहिला तर मग भरत पाटील ज्याच्यावरती थोडं आक्रमण झालं. 14 रन्स त्यांना घेतल्या. त्यानंतर आता यश भगत आला. नंबर 2चा गोलंदाज आहे. पॉवर प्ले नंबर 2 षटक. 3 फिल्डर या षटकामध्ये आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल तयार आहे. बॉल चांगला होता. आउटसाइड ऑफ स्टंप. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन इथे आहे. रन्स मिळेल सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या 1 ने पुढे चालली आणि पोचली आहे ती 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मात्र चालू आहे. पंधरा रन्स मात्र धावफलकावरती आपण पाहताय. श्री गणेश गावदेवी 11 महोदर आणि आई गावदेवी अकुर्ली अशी बिग फाईट आपण या मॅच मध्ये मात्र पाहताय. नितीन आता स्ट्राईक एंड वरती आहे. सलामीला आलेला खेळाडू अद्याप एकच बॉल खेळलाय. डॉट बॉल खेळलाय. हो बॅटकट घेतली. मागच्या बाजूला चालला. थर्डमॅनला बॉल सीमारेषा पार जातोय. आउटफील्ड फार फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॅटकटच्या साहाय्याने हा चौकार मिळतोय. तो बॅट्समन नितीन धर्डेकर या खेळाडूला. रन्स मिळाल्यात नितीन धर्डेकर या खेळाडूला आणि संघ मात्र पोहोचला आहे तो 19 या धावसंख्येवरती. ओव्हर द विकेट. बॉल तयार आहे. हा चेंडू स्मॅश करण्याचा प्रयत्न. इथे लेंथ चांगली आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला लेंथ वरती इथे बॉलिंग करतोय यश भगत. निर्धाव चेंडूची मात्र संघातच झाली आहे. मागच्या बॉलवरती चौकार आपण पाहिला. बॅटकटच्या साहाय्याने चौकार आला होता. फटका तितकासा चांगला नव्हता परंतु फिल्डिंग थोडीशी मिस झाली आणि त्यानंतर मग 4 रन्स मिळाल्यात त्या कुर्ली टीमला. 19 धावा धावफलकावरती आहेत. फील्ड सेटअप पाहिलं तर एक फिल्डर काऊ कॉर्नरकडे, एक लॉंग ऑन आणि एक फिल्डर मात्र अगदी एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय. हो क्लासिकल क्लास 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 इथे दाखवत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून हा दमदार चौकार येत आहे. तो फलंदाज नितीनच्या बॅटमधून.
थँक्यू सो मच डीजे. हा फटका मात्र चांगला होता, पूर्णपणे क्लास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. जसा बॉल ऑफसाईडला आला तसा मग ऑफसाईडला पाठवला सीमारेषा पार. 4 रन्स मिळाला त्या कुर्ली संघाला आणि संघ मात्र पोहोचलाय तो 23 धावसंख्येवरती. पायावरती बॉल होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूला बॉल निघालाय सीमारेषा पार. डिफाईन लेगच्या वरतून लेग बाईच्या सायना हा नंबर 4 चौकार. ते अप्रतिम संगीत आपण डीजे ओम साई यांच्याकडून ऐकत आहोत आणि या गाण्याचे निर्माते आमचे विवेकभाई पाटील चिंचवली यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि ते आपण पाहतो आज ऍज अ चीफ गेस्ट म्हणून इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं संगीत आपण इथे ऐकलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. 2 षटकांचा संपला खेळ आणि धावसंख्या धावफलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळते. 27 प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सरासरी अगदी 13.50 ची आहे. मागच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपण पाहिले होते. एक चौकार थोडासा मी तर म्हणेन अगदी नशिबाचा देखील म्हणूया, कारण लेग बायच्या साईडने तो चौकार इथे मिळाला होता कुर्ली संघाला. 3 षटकं अजून बाकी आहेत. तिसऱ्या षटकासाठी फ्रेश गोलंदाज इथे बॉलिंग ट्रॅकवरती आलाय रवींद्र पाटील. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं संपलेत. फिल्डिंगची व्यूहरचना पूर्णपणे फैलवण्यात आली आहे. 5 फिल्डर आपण आता 30 सर्कलच्या बाहेर इथे पाहणार आहोत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. पहिला बॉल स्लाइस केला, आउटसाइड ऑफ स्टंप होता. एक्स्ट्रा कव्हरकडे 1 रन्स इथे देखील मिळेल. सिंगल आणि सिंगलला मात्र या षटकाची सुरुवात करत असताना धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 28. 28 धावा धावफलकावरती तिसरं षटक इथे मात्र सुरू झालंय. चांगली स्पर्धा आपण पाहताय. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2026 आणि या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आपण एक इलेक्ट्रिक स्कूटी देखील पाहणार आहोत. शॉर्ट ऑफ लाईन मिळाला, पूल केला आणि पूल इज ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. षटकार. याच दरम्यान आमचे 40+ चे मास्टर क्रिकेटर रेवणदादा भोपे यांचं इथे आगमन झालंय. तसेच अजयजी बोबी साहेब, रतीशजी कडू साहेब, देवदासजी बोबी साहेब आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण हे पदाधिकारी पाहतोय दोन्ही विभागातील, त्याचे इथे आगमन झालंय. गुरुनाथजी भोपी आणि पंकजजी भोपी यांना विनंती आहे की आपण याच मंचावरती आपलं स्वागत आहे. सहा रन्स इथे मिळाल्या त्या बॅट्समन नितीन धरणेकरला आणि संघ मात्र पोहोचलाय तो 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला बॉल थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा मिळाला आणि त्याच्यावरती पूर्णपणे आक्रम झाला. हा चेंडू बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरकडे खेचला फटका, एक सिंगल डबलचा कॉल. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईने धावलेत. 2 धावा इथे प्रचंड वेगाने मात्र कंप्लीट केल्यात. 2 धावा इथे मिळतील आणि 2 नंतर संघ मात्र पोहोचेल तो 36 या धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. 3.3 ओव्हरचा खेळ मात्र संपला. अजूनही 3 षटकांचा आपण पाहता 3 चेंडूचा या षटकामधील खेळ मात्र बाकी आहे. शॉर्ट ऑफ लाईन मिळाला, सोडणार नाही. या आउट साइडला फटका चांगला, रन्स मिळतील तब्बल 6. बिग हिट षटकार. का आपण बॅटर नितीनच्या बॅटमधून पाहिला आणि संघाची धावसंख्या पोहोचली होती तब्बल 42 धावसंख्येवरती. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त आक्रमण. सध्याच्या स्थितीला इन ॲट नंबर 1 अर्थात 1 डाऊन आपण पाहता ओपनिंग साठी आला खेळाडू नितीन धरणेकरच्या माध्यमातून इथे पाहताय.
रवींद्र पाटील वरती थोडंसं आक्रमण चालू आहे. 2 षटकार त्यांना मात्र बसले. 4 बॉलवरती त्यांनी आपण पाहिलं तर 15 रन्स खर्च केल्यात. याच दरम्यान मंचावरती आगमन होत आहेत 40+ चे लिजंड खेळाडू. आज आपण जर पाहिलं तर इडगरचा प्रत्येक संघातील 40+ खेळाडू म्हणतो की हरिदादा आले, तिथून आमच्या संघाला दिलासा मिळाला आणि तिथे आपण पाहतो तर आज या मंचावरती देखील आपल्याला त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. रशीद पाटील ते उपस्थित झाले इडगरचे, त्यांचं हे स्वागत आहे. हा बॉल थोडासा समोर टाकला होता, समोरच खेळला. डीपमध्ये लॉंग ऑन कडे बॉल जात असताना इथे मिळेल एक सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या फलकावरती 43 आपण पाहताय. सुरुवात चांगली झाली होती. सुरुवातीचं सातत्य शेवटपर्यंत इथे टिकवण्याची मात्र गरज आहे ती बॅटिंग करत असताना कुर्ली संघाला. रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न, डीप मध्ये बॉल चाललाय या फाईन लेगकडे, थर्डमॅनकडे. फिल्डर पाठलाग करतायत परंतु पायानं अडवण्याचा प्रयत्न, शेवटच्या मोमेंटला बॉल सीमारेषा पार. नंबर 4 चौकार. गोरक्षनाथ येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 47 रन झाल्यात. म्हणजे लगभग 16च्या रन रेटनं आतापर्यंत धावा मात्र बनवल्यात. तर बॅटिंग करत असताना गावदेवी अकुर्ली संघानं 2 षटकांचा खेळ अंतिमच्या बाकी आहे. 12 बॉल बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोरक्षनाथ आलाय. ओव्हर द स्टम्प्सनं पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साईडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन, काऊ कॉर्नरकडे बॉल जात असताना यावेळेस मात्र मिळेल ती एक सिंगल रन आणि सिंगलला 48 धावा मात्र धावा फलकावरती लागल्यात. 3 षटकामध्ये खूप सारं आक्रमण आपण बॅट्समन नितीन आणि त्यानंतर मग अनंत भोपीच्या माध्यमातून पाहिलाय. अनंत बाद झाला आणि त्यानंतर मग एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना अगदी नितीन आणि त्यानंतर स्वप्नील शेळके यांच्या माध्यमातून आपण पाहताय. हा चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, थोडे शपल झाले, जागा बनवली होती. डिरेक्टली स्टंपवरती बॉल आपण पाहिला तर स्टंपवरून मात्र विकेट किपरकडे जात असताना इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गोरक्षनाथ यांच्या माध्यमातून आपण पाहताय. हा चेंडू परत एकदा उडवण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अंधेधुंदी फटकेबाजी इथे मात्र करतोय तो खेळाडू स्वप्नील शेळके. एक चौकार जरूर आला परंतु समोर चांगला खेळाडू बॅटिंग करतोय, त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं मी तर म्हणे गरजेचं आहे. 2 डॉट बॉल खेळला, निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी गोरक्षनाथ ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र ऑफसेटला खेळण्याचा प्रयत्न, झेलची सहज आणि सोपी संधी आहे. बॅटर इथे बाद होईल स्वप्नील शेळके आणि हा दुसरा धक्का मिळेल तो गावदेवी अकुर्ली संघाला. स्वप्नील आणि त्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी नवीन खेळाडू नयन धरणेकर. दोन्हीही सख्य बंधूंची जोडी, नयन आणि नितीन
नाही स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल बॅटकट लागली मागच्या बाजूला, फार फास्ट आउटफील्ड आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, चौकार. आणि या चौकारानंतर इथे 50 झाली आहे ती बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कुर्ली संघाची. ते 52 धावा फलकावरती आहेत. हा दमदार चौकार आलाय. अंतिमचा बॉल आहे, फटका दमदार, रन्स मिळतील तब्बल 6. हा बिग ब्लास्ट षटकार. याच दरम्यान आपण ज्या पाहुण्यांच्या आतुरतेनं वाट पाहिली ते मालडुंगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच, एक युवा डॅशिंग आणि डायनामाइट असं व्यक्तिमत्व. आपण जर पाहिलं तर मग वाघाशिवाडे असेल, धामणे असेल, येथील जे आदिवासी खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नियमितपणे ज्यांनी सातत्यानं आपल्या संघांसाठी आपण पाहिलं की व्यासपीठ निर्माण केलं आणि युवांचा विचार केला, असे आमचे समाजसेवेचे पिंड जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे जनार्दन शेठ निरगुडा यांचं इथं आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की जयेशभाई चौधरी तुमची वाट बघतात या मंचावरती. 4 षटकं संपले, धाव फलकावरती एकूण आपण पाहताय त्या 58. मोठ्या धावसंख्येचा इथे पाया रचला आणि आता शेवट गोड करण्याची गरज आहे ती बॅटिंग करणाऱ्या कुर्ली संघाला. शेवटचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती योगेश पारदे आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकं 5 फ्रेश बॉलर वापरले जातील, हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे आणि त्यामुळे 5वा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती योगेश आला. अंतिमचं षटक आहे, डेट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक. किती रन्स या षटकामध्ये मिळतील ते पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल खेळत असताना जागेहून सरळ खेचला, फिल्डर बनलाय दर्शक, बॉल फिल्डरच्या डोक्यावरून सीमा पार, षटकार. स्लॉग ओव्हरच्या षटकाची सुरुवात अगदी दमदार केली आहे ती फलंदाज आपण पाहताय नितीन धरणेकर या खेळाडूनं 6 रन्स मिळाल्यात आणि संघ मात्र पोहोचलाय तो 64 धावसंख्येवरती 64. ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र अँगल चेंज केला. सुरुवातीचा पहिला बॉल राऊंड द विकेटने टाकला, हा बॉल ओव्हर द विकेटने येत असताना इथे मात्र पंचांचा वाईड एक्स्ट्रा रनचा इशारा होतोय. एक्स्ट्रा नंतर 65 धाव फलकावरती लागतील. अंतिमचं षटक, मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र चालू आहे तो बॅटिंग करणाऱ्या गावदेवी कुर्ली संघाकडून. बॉल चांगला होता, फास्ट अँड फ्युरियस, प्रचंड वेगानं हा बॉल मात्र इथे रिलीज केला. तो बॉलर योगेश पारदीनं प्रति उत्तर दिलंय त्या बॅटर नितीनला. निर्धाव चेंडूची ते सांगता आपण पाहताय. 65 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. 4 चेंडूवरती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याचा इथे प्रयत्न करायला हवाय तो बॅटर नितीननं. ओव्हर द विकेट बॉल तयार आहे. बॉल चांगला होता, समोर टाकला होता, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला लॉंग ऑन कडे बॉल चाला, एक सिंगल डबलचा कॉल प्रचंड वेगानं इथे 2 रन्स धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीने या 2 धावा धावल्यात आणि त्यानंतर मग 2 नंतर संघ पोहोचला तो 67 धावसंख्येवरती 67 स्कोर ऑन स्कोरबोर्ड. अंतिमचे 3 बॉल इथे बाकी आहेत. स्लॉगरचं षटक अंतिमचं षटक आहे आणि या अंतिमच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करत असताना योगेशला आपण पाहता. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतरचे पुढचे 2 बॉल इथे डॉट फेकलेत. तर बॉल योगेशनं निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 2 बॉलचा अंतिमच्या खेळ बाकी आहे. 67 धावा मात्र धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट लो फुल टॉस मिळाला होता, तितकासा चांगलं टायमिंग नाहीये. ऑन साइडला मिड विकेट कडे बॉल चालला, फिल्डिंग खूप खराब आहे आणि बॉल चालला सीमारेषा पार, हा चौकार. चौकार मिळाला, फिल्डिंग थोडी खराब झाली. धावसंख्या धावफलकावरती 71 झाले 71 आणि अंतिमचा एक बॉल आहे. एक शेवटचा बॉल बाकी आहे. 14 बॉलचा सामना केला, 36 वरती खेळतोय. अंतिमचा बॉल चांगला पडला. इथे बॅटर मात्र होईल बाद
आणि पहिली इनिंग पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा संपलाय खेळ आणि तदनंतर आपण पाहताय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना ही गावदेवी अकुर्ली टीमनं रन्स बनवल्यात त्या 71 आणि 72 धावा संख्येचं एक मोठं टार्गेट ठेवलंय. ते सेकंड बॅटिंग करताना श्री गणेश गावदेव 11 महोदर या संघासमोर 30 बॉलवरती करायच्या आहेत त्या 72 धावा. नेक्स्ट टॉस देखील केला जाईल. तर इथे आम्ही विनंती करतो शौर्य 11 रेडघर आणि दोस्ती 11 विहीगर या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायची. तर आपण इथे सन्मान करीत आहोत वंदनीय श्रीमान श्री गुरुनाथ शेठ भोपी रिटकर नोंदणी विभागाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. भास्कर शेठ शेळके यांना विनंती करेन की आपण हा सन्मान करण्यासाठी यायचं. लवकर या, आपण सन्मान करूया कारण सामन्याकडे जाणे महत्वाचं आहे. पहा अगदी गुरुनाथांचं मन किती मोठं आहे. ते म्हणतायत की आमचा सर्वांचा एकत्रित सन्मान घ्या कारण आम्ही एक बनेंगे नेक बनेंगे आणि त्यांनी विनंती केली की आपण देखील सन्मान घेण्यासाठी या. मग मी इथे पंकजी बोपी साहेब आमचे रुपेश दादा असतील यांना विनंती करेन की आपण देखील यायचंय हा सन्मान घेण्यासाठी. तसेच रेवंत दादा बोपी आपण देखील या. अजय बोपी, रतीशजी कडू, देवदास बोपी या सगळेजण पूर्ण संयुक्त आपण हा सन्मान करणार आहोत. तसेच आमचे प्रकाशजी बोपी साहेब यांना विनंती की आपण देखील या सर्वजण या आणि संयुक्तपणे आपण हा सन्मान घेणार आहोत. चिंचवली गावचे एक उत्कृष्ट आपण पाहतोय संगीतकार अर्थातच आमचे विवेकानंद पाटील साहेब यांना देखील आपण पाहतो या ग्रुपमध्ये ते उपस्थित आहेत. काशीनाथ शेठ पाटील देखील इथे आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. सन्मानामध्ये आपण पाहतो आज बरेचसे मान्यवर पाहायला मिळतात. आमचे रेवंतदादा भोपी जे आपण पाहतो उत्कृष्ट तबलजी आहेत, कलाकार आहेत आणि त्यासोबत आपण पाहतो 40+ चे मास्टर ब्लास्टर क्रिकेटर आहेत, ते चांगले खेळाडू देखील आहेत. मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष गुरुनाथ शेठ भोपी आणि त्यांच्या समेत त्यांचे संपूर्ण सहकार्याने एक उत्कृष्ट सिंगर अर्थातच विवेक पाटील चिंचवली यांना आपण पाहतो आणि यांचा इथे आपल्याला यथोचित मान सन्मान पाहायला मिळाला आहे. यानंतर आपण सन्मान करतो काशीनाथ शेठ पाटील यांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. काशीनाथ शेठ पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. काशीनाथ भोपी यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि त्यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजक आमचे प्रवर्ग आणि त्यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल मंचावरती होत आहे. त्यानंतर आम्ही 40+ मास्टर क्रिकेटर रेवंतदादा भोपी आणि आमचे हरिदादा पाटील यांना इथे विनंती करेन की आपण 40+ च्या आधारस्तंभात आपण या सन्मान घेण्यासाठी. हरिदादा पाटील आपण देखील या. इथे सन्मान केला जाईल रिडगरचे 40+ चे मास्टर खेळाडू आमचे रेवंतदादा भोपी, उत्कृष्ट तबलजी आणि हरीश पाटील साहेब यांचा आपण इथे सन्मान करत आहोत आणि त्यांचा आपण पाहतो इथे शाही सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांचा शाही सन्मान आपण पाहतो. टॉस साठी 2 संघ रिपोर्टिंग करा. शौर्य 11 रिटगर आणि दोस्ती क्रिकेट संघ विहीगर. या रिटगर संघाचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचलेले आहेत. विहीगर संघ तुमचा कर्णधारी होते. मान्यवरांचा सन्मान मंचावरती पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहतो वंदनाताई प्रकाश भोपी यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही 2001
एव्हन पाहतो देणगी आलेली आहे, तरी आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय एकनाथजी चौधरी साहेबांना आमच्या आदराची विनंती आहे की आपण मंचावरती या. आपला शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय मनसे अध्यक्ष रिटगर गुरुनाथजी भोपी साहेबांकडून या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं आर्थिक स्वरूपाचं डोनेशन आलंय. त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या वतीने आम्ही व्यक्त करतोय. सन्माननीय अविनाशजी चौधरी साहेबांचा एकनाथजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. अविनाशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते एकनाथजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान, मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. टू कॉम्बॉक्स आकाश सर. येस, थँक्यू. वन्स अगेन सगळ्यांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना घेऊन चलन क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. दुंदराईचं मैदान. ओ हाफ ट्रॅकर, हॅमर करायचा प्रयत्न होता, हवेत बॉल. फॉलोथ्रीमध्ये स्वतः गोलंदाज गेले होते, बॉल पर्यंत पोहोचणं शक्य झालं नाहीये आणि वॅकंट एरियामध्ये बॉल लँड झाला. दरम्यान आपण पाहतो या बॉलवरती धावा घेत असताना 11 पर्यंत पोहोचलेत. डाव केव्हा सुरू झालेला आहे, धावसंख्या 12 झालेली आहे. 12 रन ऑन बोर्ड आपण पाहतो धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत हाणामारी देखील पाहिली आपण. आघाडीला आलेले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, योगेश पारधी आणि सचिन भगत, हे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आदिवासी टेनिस क्रिकेट विश्वातील नामांकित फलंदाज आहेत. मोदर संघ आपण पाहतो जेव्हा खेळतो त्यांच्या बी पूल मधून खेळतात ते स्पेशली, आणि चांगला खेळ त्यांचा नियमितपणे आपण पाहतो. इथे हा बॉल उंच खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल खूप उंच गेलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल लँड होतोय. धावा घेत असताना आपण पाहतो फलंदाजांना. योगेश पारधी चांगला फलंदाज आहे, स्पेशली आपण पाहिलं तर हार्ड हिटर आहे आणि त्याच्याकडे एकच भाषा आहे, बॉल आला तर मग त्याच्यावरती जोरदार उपट घालायची. आणि आपण पाहतो तीच अगदी आता रणनीती तो मैदानाच्या आतमध्ये वापरतोय. कारण पहिले आपला धावसंख्या जर पाहिली तर 71 झाली आणि 72 धावांचं टार्गेट जे आहे ते सेकंड हाफसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत, 14 धावा खर्च केल्यात गोलंदाजनं. आकाश पिंगले. हो, पिंगलेचा बॉल, वेग होता बॉल मध्ये, मधल्या यष्टीच्या वरतून बॉल आपण पाहतो ट्रॅव्हल होत आहे. विकेट किपर आपलं काम चोखरित्या बजावत आहेत. योगेश आपण पाहतो स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज असेल. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले मधून आकाश पिंगले. रॉन अँगलला, हो हाफ ट्रॅकर, हॅमर, मिड विकेटला बॉल, सीमा पार, 6 धावांसाठी क्रॅकिंग षटकार. आता अप्रतिम फलंदाजी आणि आपण पाहतो या बॉल वरती देखील चांगला फटका पाहायला मिळाला. शेवट गोड केलं. चला स्प्लिट व्हा, जास्त वेळ घेऊ नका, स्प्लिट व्हा. आकुर्ली संघ वारंवार सूचना देणार नाही आम्ही, आपण या गोष्टीची दक्षता बाळगायची आहे. टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय विलासजी उसाटकर साहेबांना विनंती आहे की आपण आपलं शुभास्त्र टॉस इथे करायचं. दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि शौर्य 11 रिटगर अशी मॅच आपण पाहणार आहोत. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकासाठी 5 फ्रेश बॉलर वापरले जातील. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा नियम. विगर टीमने इथे कॉल केलाय हेड आणि खाली पडलाय, नाही पडलाय, हेड पडलाय. टॉस जिंकला विगर संघ. बॉलिंगचा निर्णय इथे घेतलाय. विगर टीमने टॉस जिंकलाय, निर्णय घेतला बॉलिंगचा. थँक्यू. टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. रिसेंट टॉस जो विगर संघानं जिंकत गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीचं आमंत्रण असणारे ते म्हणजे शौर्य 11 रिटगर संघाला. रिटगर संघाचे पुरस्कर्ते आणि आदर्श खेळाडू आमचे विलास जाधव भोपे, आपण जर आला असेल तर आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत आहे. मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन जाईन, जिकडे आपण पाहिलं की पॉवर प्लेला हाणामारी झाली आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज धावसंख्या उभी केली आहे. 20 धावा धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईटनं सुरुवात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय जयेश भोपी आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजीसाठी बॅकअपची गरज आहे, आवश्यकता आहे. धावा देखील विस्फोटक बनल्यात, कारण 71 धावा आपण पाहिल्या. आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 80 पर्यंतचा आपण 81चा टार्गेट पाहिलं होतं. आणि
पहिल्या मॅच मध्ये आपण त्या धावा देखील पाहिला तुर्भे संघाच्या माध्यमातून जमा केले होते त्यांनी बॅटिंग करताना गावदेवी चॅम्पियन वाकडीच्या अगेन्स्ट. आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर जवळपास 78च्या आसपास धावा झाल्या होत्या चिंचवलीच्या. आणि तिसऱ्या मॅच मध्ये देखील आपण 60च्या आसपास धावा बनताना बघितल्या होत्या 53. सो या मैदानावरती धावा ज्या आहेत त्या बनत नाहीयेत, मी म्हणेन वाहत आहेत. आता 71 धावांचं आपण पाहिलं. एकच अशी मॅच जी आपण पाहिली शिरवलीची आणि बेलवलीची, ज्यामध्ये अपवाद आपण जरूर पाहिलं की 31 आणि 30 पर्यंतचाच प्रवास होता. अखेरच्या मोमेंटला देखील ते सामना आला होता. हनुमान शेठ करमेळकर इथे उपस्थित झालेत, त्यांचा मी स्वागत करतोय. तसेच आमचे हरिशदादा पाटील 40+ चे लिजंड खेळाडू रिडगरचे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपये आम्हाला आले आहेत. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. लेग बाईच्या माध्यमातून या बॉलवरती धाव, स्ट्राईक रोटेट. सचिन आता हा काम करण्याचा निर्णय, आणि स्ट्राईकला आपण आता पाहतो बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सचिनलाच. एकच धाव सचिनने दिलेले आहे. डॉट बॉल आपण योगेशला खेळताना पाहिलं. यॉर्कर लेनचा बॉल आहे, पाय ते फिल्डिंग चांगली करतायत. सेकंड स्लिप कडून बॅकअप चांगलं. आज योगेश परदे आणि सचिन भगत यांचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहतो आमचे दोधानीचे को कॉमेंटेटर म्हणजेच आमचे नानू सांबरी सर देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. त्यांना म्हणते या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. आणि स्पेशली आज तामसाई संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. सो ती देखील उत्सुकता आहे सगळ्यांना. आणि जर आपण पाहिलं मैदानाच्या स्ट्राईक एंडला खेळतोय तो योगेश पारदी, त्याच्यासाठी हा बॉल चांगला चेंडू आहे, परफ्यूम डिलिव्हरी, गुड लाईन्सचा बॉल. योगेशचा जर आपण विचार केला तर चांगला फलंदाज आहे. कृष्णा सेठ सिनारे यांचं इथं आगमन झालेलं आहे. कृष्णा जनरल किराणा स्टोअरचे सर्व कृष्णाबाईंचं आगमन झालंय. बाईंचं मी स्वागत करतो. या मंचावरती आपलं स्वागत आहे. योगेशसाठी खोलवर टप्प्याचा बॉल, चेंडू अगदी आपण पाहतो तर डेंजरस फेकले जात आहेत. बॅकअपला आहेत खेळाडू. 1 रन, स्ट्राईक रोटेट. योगेश पारदी म्हटलं तर मग पनवेल प्रीमियर लीग जी झाली, ज्यामध्ये आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंना आपण पाहिलं की उत्कृष्ट फलंदाज हे टायटल जिंकलं होतं. आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे आहे. चांगला खेळाडू राजा टीमचा. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटलला आपण पाहतो 25 धावा रेखाटलेल्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 12.50च्या सरासरीनं इथे आपण पाहतो बॅटिंग करत असताना विदाउट लॉस बॅटिंग होती. ती म्हणजेच टीम श्री गणेश गावदे मोदरची. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी आपण पाहता एकनाथजी चौधरी साहेबांकडून 500 रुपयाची आणि त्यानंतर मग हरिजी पाटील रिडगर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी आली आहे. आणि त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. करी वार करी चालत निघाले पंढरपुरी. ते म्हणतात ना, हरिकीर्तनांचा लाभ घेणं फार महत्वाचं आहे. आणि हरिकीर्तनांचा लाभ आपण पाहिला घेता येते, तसं संगीत देखील आपल्याला ऐकवता येत. चेतन गायकवाड फिरकी पट्टू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मॅचकडे आपण जातोय. गोलंदाजीसाठी चेतनला वापरलं जात आहे. पाठला करायचा आहे तो म्हणजेच 72 धावांचा. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर सरासरी त्यांनी मेंटेन ठेवली ती म्हणजेच 12.50 ची. ओ आकुर्लीच्या फिरकीच्या विद्यापीठातील कुलगुरू आलाय आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतो पहिल्याच बॉलला चान्स क्रिएट केली होती. नितीन दर्णेकर यांनी जरूर जोरदार तिथे धाव लगावली होती, पण बॉल पर्यंत पोहोचता आलं नाहीये. आणि ते आपण पाहतो या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो यावेळेला 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये चेतन गायकवाड सुरुवात आपण पाहतोय 2 धावांसह होतीये या मॅचची. स्ट्राईकला योगेश. पुन्हा एकदा चर्चा करू. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट फलंदाज हा सामना सोडवेल का प्रश्न. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. नखरे आहेत बॉल मध्ये. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन आपण पाहतो बॉल मध्ये आणि हलकस कट नाहीये तर यावेळेला भरपूर कट, म्हणजे जवळपास 45 पर्यंत आपण पाहतो डिग्रीचा कोन क्रिएट होतोय ज्यावेळेला बॉल लँड होतोय तिथून. आणि चांगली आपल्याला डावाची भूमिका देखील पाहायला मिळते संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे. इम्प्रुव्हायझिंग फटका, फाईनला टार्गेट आणि फाईन मध्ये दमदार फटका, षटकार.
क्या बात आहे, अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. चेतन गायकवाडला आपण गोलंदाजी करताना पाहतो आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. इम्प्रोवायझिंग फटके खेळण्यासाठी गेले, जागा बनवली होती, स्पेशली बॅकफुटला गेले होते. फुलटॉस लेनचा बॉल आहे, आक्रमण करायचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल आणि फिल्डरला बीट करून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो बॉल आणि त्यामध्ये हा चौकाराचा आपण पाहतोय. आता संदेश आलाय पंचांकडून, 4 रन. सन्माननीय आपण पाहताय की कृष्ण सिदार साहेबांकडून या स्पर्धेसाठी 599 रुपयाची आर्थिक स्वरूपाची मदत आली आणि त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहताकडे क्लोज कॉल आहे बट पोहोचलेत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. आणि या बॉलवरती आपण पाहतो आता इथून जरूर धावा कंप्लीट करत असताना 40 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये आपण म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये आपण चेतन गायकवाड गोलंदाजी करतोय. 32 धावांची अजूनही गरज आहे. 32 रन रिक्वायर्ड. येणारे जर आपण पाहिले तर चेंडू देखील 14 शिल्लक आहेत. लो फुल टॉस, आक्रमण चढवलंय काऊ कॉर्नर मधून, बॉल जातोय लॉब ड्राईव्ह, षटकार. प्रतिम आपण पाहतोय फलंदाजी. जोपर्यंत योगेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत या धावा ज्या आहेत त्या बनण्याचे चान्सेस आहेत. आणि अजून जर आपण विचार केला तर भरत सारखा एक महत्वाचा ऑलराऊंडर आणि तो विकल्प त्यांच्याकडे आहे. तो डगआउटला अजूनही आपण पाहतो सेफ खेळाडू त्यांच्याकडे आहे. व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला हाही खेळाडू या संघामध्ये समाविष्ट आहे. आणि आपण पाहतो की चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये, स्पेशली कारण टॉप ऑर्डर नाहीसा झाल्यानंतर संघाची फलंदाजी आहे तो निचला क्रम थोडासा आपण पाहतो की जो त्याच्यामध्ये विकनेस जाणवतो. बट टॉप ऑर्डर ज्या वेळेला चालतो मोदर संघाचा त्यावेळेला मोदर संघाची फलंदाजी आपल्याला आक्रमक पाहायला मिळते, यात काही शंका नाहीये. टीमची धावसंख्या 6 झपाट्यानं वाढलेली आहे आणि 46 धावा धावफलकावरती. ओ फ्रंट फुटला येऊन खेचलाय, क्या बात आहे. इथे पहा इलिगेशन बॉलचं आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील. लॉंग ऑनला सापलं होतं आणि 3 दंडेकर यांनी झेल टिपलाय आणि त्याच आपण पाहतो योगेश पारधीचा डाव संपतोय फलंदाज बाद. एक्केचाळीस धावांची आपण पाहिले की विस्फोटक इनिंग योगेश पारधीनं आपल्या संघासाठी दिली आहे. एकदा खेळ आवडला असेल त्या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. जबरदस्त इनिंग आपल्या संघासाठी त्यांना दिलेले आहे. चला स्पीडअप करायची विनंती आहे. पाण्याची मागणी आहे, पाणी घेऊन जायचंय. चला बॅटिंग युनिटमध्ये पहा तिथेशी पाण्याची सुविधा आहे. धावा ज्या आहेत त्या धावफलकावरती आपण पाहतो यावेळेला एकूण झालेली आहे ती म्हणजेच 46. पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 72 धावांचा. आणि इथून आपण समीकरणामध्ये जर पाहिलं तर 12 चेंडू आणि उर्वरित शेवटच्या आपण पाहतो 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि 12 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा, 46 आहेत, 6चा पाडा, 72 पर्यंत पोहोचायचंय. मोठ्या फटक्यांची आशा आकांक्षा आहेत संघाला. आणि जर आपण पाहिलं तर मी म्हणेन की 13ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे मॅच जिंकण्यासाठी. 13ची सरासरी या मैदानावरती मेंटेन ठेवणं एवढं कठीणही नाहीये. सन्माननीय दशरथजी खारुटकर उर्फ डीके खारुटकर या अतिथी मान्यवरांना आमची विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. क्या बात आहे.
डॅशिंग डायनामाइट आमचे दशरथजी खालुतकर सर म्हणजे DK सगळे त्यांना प्रेमानं म्हणतात, त्यांचं इथं आगमन झालंय. यायचं मंचावरती आपलं स्वागत आम्ही करतोय. मॅचकडे आपण जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपल्याला पाहायला मिळेल टीमची धावसंख्या जी ती 46 झालेली आहे आणि उर्वरित जर आपण विचार केला तर आता अखेरचे 12 बॉल आणि 12 बॉलला 26ची आवश्यकता आहे. मॅचला मधोमध्ये आपण पाहतोय टर्न करण्यासाठी नितीन दर्णेकर स्वतः आता संघनायक येतोय गोलंदाजीसाठी ॲज अ बॉलर. समोर आपण पाहतोय सचिन आहे. ओ विकेट, फलंदाज बाद एज अँड टेकन. धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज सचिन भगतचा डाव संपतोय. क्या बात आहे, लाजवाब आपण पाहतोय गोलंदाजी. सुरुवातीला आल्यानंतरच दे धक्का दिलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आता नितीन धर्णेकरनं स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे आणि चौथं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय संघाकडून तो आला आणि त्यानंतर त्यानं लगेच विकेट देखील पटकावली. एका साईडनं ते पूर्णपणे पाहतोय आपण की झाड तोडायचा प्रयत्न करतायत, तर दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतोय हे झाड जे विजयाचं वाचवण्यासाठी भरत आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. स्ट्राईकला फलंदाज तयार असेल. यश, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, गुड लाईनचा बॉल आणि पूर्णपणे डिस झालेत फलंदाज यश. एक यंगस्टार तर एका बाजूला आपण पाहतोय अनुभवानं भरलेला आणि लोणच्यासारखा मुरलेला परिपक्व खेळाडू आहे नितीन दर्णेकर. ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहतोय की टीमची नौका त्यानं अनेक वेळेला सांभाळलेली आहे आणि बायकर मॅन आहे आणि तो आपण पाहतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हवेमध्ये बॉल उंच खेळलेत. नितीन दर्णेकर आकुर्लीचं टेनिस क्रिकेट का हायलाइट करतो याचं उत्तम उदाहरण. विकेट पडली आहे झेलबादच्या स्वरूपात. हा धक्का क्रमांक 3 बसतोय टीम मोहदरला. कहाणीमध्ये ट्विस्ट, पडणाऱ्या विकेट ज्या आहेत त्या प्रेशराईज करतील आणि दबाव तंत्रामध्ये टाकतील. विकेट पडतीये त्यानं मी म्हणेन की डोक्याच्या झिंजण्या यानंही उपटणार आहेत की एक एक बॉल कमी होतोय. कारण सरासरी 13ची होती, आता तीच सरासरी 14, 15 अशी आपल्याला वाढत 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 जाताना पाहायला मिळते. आणि मॅचमध्ये आता आपण पाहतो मॅचला कलाटणी देण्यासाठी ते षटक टाकण्यासाठी नितीन दर्णेकर चेंडू नाही तर जलते निखारे फेकतोय फलंदाजांवरती. मॅच रोमांचक बनत चाललेली आहे. एकूण आपण पाहतोय आतापर्यंत त्यानं चेंडू फेकले 3, त्यामध्ये 2 विकेट, एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये आणि आता 9 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. कोलटोप्याचा बॉल फक्त दिशा दिली, भरतला स्ट्राईक एंडला आणायचा आहे हा मनसोबा आहे. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. एक धाव तोपर्यंत पूर्ण करतायत आणि एका धावेनं धावसंख्या देखील आता पुढे जाईल. 47च्या आकड्यावरती आपण पाहतो बॅटिंग करत असताना सेकंड आपला तो म्हणजेच श्री गणेश गावदेव मोदर संघ. बॅटिंग युनिटमध्ये भरत पाटील आता आपला पहिला चेंडू पारीतून खेळण्यासाठी सज्ज असेल. ॲज अ ओपनर म्हणून या संघासाठी नियमितपणे काम केलेलं आहे. बट आज संघामध्ये सचिन आणि त्यासोबत योगेश चांगल्या टचमध्ये आहेत, सो त्यांना संधी दिली आणि वन डाऊनला येण्याचा आपण पाहतोय. जरूर आता इथून जो निर्णय त्यांनी घेतलाय तो निर्णय आपल्याला इथे त्या काळामध्ये पाहायला मिळेल की काय घडेल काय बिघडेल. स्ट्रायकिंगला भरत, ओ बैठक शॉट मारायचा प्रयत्न होता. गुड लाईनचा बॉल. नितीन दर्णेकर मॅचला आपल्या बाजूनं खेचत आहे. गोलंदाजी करत असताना एक एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करतोय आणि या मॅचला आपण पाहतोय आता त्यांना आपल्या बाजूनं थोडी का होईना मात्र झुकवलेली आहे. 7 आता चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूमध्ये आपण पाहतोय गरज आहे ती म्हणजे 23 धावांची, 25 धावांची. 7 चेंडू 25 धावा. ओ फुलटॉस बॉल आणि फुलटॉसचा फुल समाचार घेतलाय. बॉल जाईल सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. तो लिगल बॉल ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. तर टेक्निकल टीमकडे आपण जातोय आणि आता या चेंडूची आपण चाच पडताळणी करूया आणि योग्य निर्णय इथून पोहोचवला जाईल.
निर्णायक चेंडू असणार आहे. आता हा जर चेंडू नो मिळाला तर मग कदाचित फायदा होईल तो म्हणजेच मोहोदर संघाला. आणि जर हा चेंडू लीगल आला तर मग या मॅच मध्ये आपण पाहू की शेवटचे अखेरचे 6 बॉल बाकी असतील आणि जिथे 19 धावांची गरज असणार आहे. योग्य बॉल आहे, फेअर बॉल. पंचांचा जो निर्णय होता ऑनफिल्ड, सो तिसऱ्या पंचांनी त्या निर्णयासोबत जाण्याचा मार्ग स्वीकारलाय आणि इथून आपण पाहतोय की लीगल बॉलची डिलिव्हरी ही गृहीत धरली जाईल. सो आता येणारे अखेरचे 6 बॉल बाकी असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 19 धावांची. आतापर्यंत धावसंख्या रेखाटलेली आहे धावफलकावरती ती म्हणजेच टोटल 53 धावा, 50 अप, 53 धावा झालेत भागीदारीतून फलंदाजी करत असताना. स्ट्राईक एंडला फलंदाज यश आहे तर नॉन स्ट्राईक एंडला भरत आहे. भरतमध्ये ती क्षमता आहे हा सामना टर्न करण्याची. उमेश आलेत, माफ करा, यश बाद झाल्यानंतर, आणि उमेशला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. भरत पाटील हा खेळाडू आपण पाहतो चांगला कॅलिबरचा खेळाडू आहे आणि स्पेशली आपण पाहतो की इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी नियमितपणे कित्येक अर्धशतक या खेळाडूंना दाखवलेले आहेत आपल्या बॅटिंग मधून. तो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अंतिम षटकासाठी आपण गोलंदाज पाहतो अलंकार गायकवाड. सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये एक डायलॉग आहे जो आपण पाहिला की सध्या इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग आपण पाहिला होता, अर्थातच ये गायकवाड है वो किसी को नहीं छोड़ता. आता इथे आपण पाहतो अलंकार गायकवाडला सामना वाचवायचा आहे. 6-19 समोर आहे तो म्हणजेच उमेश. ओ फिरून खेळायचा प्रयत्न, पास स्ट्राईक हवी आहे, स्ट्राईक हवी आहे, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, सेफ पोचलेत. लेग बाईचा पंचांचा इशारा. एक धाव आपण पाहतोय आता एक्स्ट्राच्या माध्यमातून टीम मोहोदरच्या खात्यामध्ये रेखाटली जाते. येणारे 5 चेंडू आणि आता समीकरणामध्ये चेंजेस झाले तर 18 धावांची आवश्यकता आहे. एक धावेनं फरक पडलाय. तो फरक असा आहे की स्ट्राईक भरतला मिळाली आहे. भरतमध्ये क्षमता आहे, मी आधीच चर्चा केली या गोष्टी अबाउट. आणि गोलंदाज अलंकार देखील आपण पाहतो की कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यानंही आपण पाहतो बरेच ऊन पावसाले पाहिलेत क्रिकेटमध्ये आणि त्यांनी चांगला क्रिकेट खेळलाय आपल्या संघासाठी. स्वतः तो हा सामना वाचवेल का हा प्रश्न, आणि दुसऱ्या बाजूला ज्या 5-18 बनवायच्यात भरत त्या धावा बनवेल का हा प्रश्न. आणि अशी प्रश्न मंजुषा आज या दुंद्राईच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाईट प्रतियोगिता, डे नाईट फॉर्मॅट. पहिला सामना डे आपण पाहतोय फॉर्मॅटमध्ये खेळला जातो, त्यानंतरचे सर्व सामने आपण नाईट फॉर्मॅटलाच पाहतोय. अधिकतम स्तरावरती नाईट प्रतियोगिताच देखील ही गृहीत धरली जाईल. ओ फिरून खेळायचा प्रयत्न, क्या बात आहे, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फाईन आणि लॉंग लेगच्या मधोमधना बॉल, इम्प्रोवायझिंग फटका 4 रनसाठी, कलात्मक स्ट्रोक, चौकार. आत आहे अप्रतिम फलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि आता लढाई लढण्यासाठी आपण पाहतो भरत पाटील सज्ज झालाय. खौफ तो आवारा कुत्ते भी मचाते पर दहशत हमेशा शेर की होती है. आता हा सामना जो आहे तो आपण पाहतो जो जिंकेल ना त्याला नक्कीच वाघाची उपमा दिली जाईल. कारण हा सामना जो आहे तो मी म्हणेन इतका सोपा सामना नाहीये. मॅच मध्ये खेळत असताना भरत पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याला फेस करायचं अलंकारला, आणि तो देखील आपण पाहतो एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू आहे. भरत साठी बॉल, फटका फसला, फिल्डर पाहतोय आपण लेग स्लिपला, वेल जज कॅच, महत्वाची विकेट, व्हीआयपी विकेट टेकेड बाय अलंकार गायकवाड. पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच फलंदाजीचा पूर्णपणे आता इथून आपण पाहतोय नायनाट करायचं ठरवलं अलंकारनं, आणि ती विकेट जी हवी होती ती महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी शुभम सिनारे मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा सामना जो आहे तो आपण जर पाहिला तर 4 चेंडूंचा आता वाचलेला आहे आणि 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 3 षटकारांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं 3 चेंडू, यस, मधोमध्ये चौकार देखील आपण बघितला होता. सो आता सामना तिथून देखील चेंज झाला आणि येणारे 3 आपण बॉल पाहतोय बॅलन्स आहेत आणि या 3 बॉलमध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल मॅच मध्ये. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे, थोडं फास्ट आणि थोडं जलद गतीने खेळा प्लीज. मॅच कडे आपण जाऊ. विकेट, हा बॉल, ओ फुल टॉस आहे, उंच उडवलाय,
लांबी कमी आहे आणि उंची जास्त आहे. पहा अजून एक झेल, वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. अजून एक धक्का आपण पाहतोय बसतोय आणि फलंदाज जो आहे तो आपल्याला जरूर बाद होताना पाहायला मिळतो. त्याला स्पीडअप करायची विनंती, फास्ट आपण फलंदाज पाठवायचे पंच सांगतायत. येस, गोलंदाजी कमबॅक केलाय. एक्सपिरियन्स आणि त्या एक्सपिरियन्सचा पूर्णपणे आपण पाहतोय आता इथे फायदा उचलला, तो म्हणजेच गोलंदाज अलंकार गायकवाड ना. आणि इथे आपण पाहतो या मॅच मध्ये आता ते इंटर झालेत, कारण आता शेवटचे अखेरचे 2 बॉल बाकी आहेत आणि 2 ला 14ची आवश्यकता असताना इथे चान्स क्रिएट. ओ फॉलो मध्ये स्वतः कॉट पॉइंट विकेट, वन मोर विकेट. अजून एक धक्का आणि विकेटची हॅट्रिक संपादन केली आहे अलंकार गायकवाडने. क्या बात आहे. एकदा जर गोलंदाजी आवडले असेल तर मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाही. अलंकार गायकवाड विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. फिरकी पट्टू आहे. अजून एक रो मधला चौथा. क्या बात आहे. 4 बॉल आणि 4 विकेट, सलग 4 विकेट गुंडाळत आपण पाहतो. आता या खेळाचा जो डाव आहे तो डाव आपण संपताना बघितलाय आणि सामन्याचा रिझल्ट आपल्या समोर. हा सामना जो आहे तो सामना जिंकलाय आई गावदे 11 अकुर्ली या संघानं. क्या बात आहे. अभिनंदन, वेल प्लेड. तुमचं मन भरून कौतुक आम्ही करतो. हार्ड लक टीम श्री गणेश गावदे मोहदर संघ. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला कंप्लीट करायचे. दोस्ती स्पोर्ट विगर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला शौर्या 11 रिडगर हे 2 संघ पाहायला मिळतील. दोन्ही संघांना विनंती आपण इनॅक्शन मध्ये चला विगर संघ मैदानामध्ये आपण जावं.